अजब रमा राघवची जोडी। हे काय चाललंय तुमचं? हे असं वागणं शोभतं तुम्हाला? शोभतं का म्हणजे? होणारी बायको आहे माझी रमा। आमच्या लग्नाला आबांनी परवानगी दिली आहे हे विसरलीस वाटतं। होणारी बायको ना, अजून तुमचं लग्न झालं नाहीये, त्या आधीच घरातल्या थोरा मोठ्यांसमोर हे असं वागणं? हे बघायला घरातली थोर माणसं आहेत। मला समजतंय तिला चालता येत नाही म्हणून राघव तिला मदत करतोय। तुला पराचा कावळा करायची काहीच गरज नाहीये। आजी, तुम्हाला ह्या अशा वागण्यात काहीच चुकीचं वाटत नाही का हो? अगं चुकीचं वाटावं असं ते काही वागलेच नाहीयेत। अहो ते आणि कधीच वागणार नाहीत अशी मला खात्री आहे। त्यांनी त्यांच्या वागण्यातून हा विश्वास मिळवलाय। आणि तसं नसतं तर ते दोघंच घरात राहणार म्हटल्यावर गजाननांनी आक्षेप घेतला नसता का? झालं का विसर्जन? हो। बरं राघव, आमच्या सुनेची नीट काळजी घेतलीस की नाही? तिच्या पायाला नवीन बँडेज बांधलंस की नाही? अगं काय गोड दिसतेस। आई तू अजिबात काळजी करू नकोस, मी सगळं व्यवस्थित केलंय, व्यवस्थित काळजी घेतलीये, पट्ट्या सुद्धा बदलल्या आणि तुला विश्वास होत नसेल तू विचार तुझ्या सुनेला। नाही त्याची काही गरज नाही। बरं शालिनी, या गडबडीत विसरून जाईल तो अनंताचा धागा राघवला बांधायचा आहे ना। हा पूजा, तुझ्याकडे आहे ना तो धागा? मी मगाशी साईंकडे दिला। हा आहे, पण हा अनंताचा धागा का असतो आणि कशासाठी बांधायचा असतो? झालं ते प्रश्न सुरू। ये सांगते। अगं अनंताचा धागा म्हणजे साधा सुद्धा धागा नसतो, तो एका पिढीनं दुसऱ्या पिढीला दान म्हणून द्यायचा असतो। नवरा बायकोनी एकत्र 14 वर्ष करण्याचं व्रत असतं हे। अनंत म्हणजे विष्णू त्याचं रूप आणि अनंती म्हणजे त्याची पत्नी लक्ष्मी तिचं रूप। तर लग्न झालेल्या जोडप्यात बायकोनी नवऱ्याच्या उजव्या मनगटावर धागा बांधायचा आणि नवऱ्यानी बायकोच्या डाव्या दंडावर धागा बांधायचा। आणि ज्यांचं लग्न ठरलंय ना त्यांच्यापैकी फक्त नवऱ्याच्या म्हणजे होणाऱ्या नवऱ्याच्या उजव्या मनगटावर मुलीने धागा बांधायचा। हा धागा बांधल्यामुळे त्यांच्या दोघांमधला एकोपा, विश्वास, प्रेम हे अगदी घट्ट बांधलं जातं असा विश्वास आहे। आत्या, द्या तो धागा माझ्याकडे, मी बांधते राघवराव। अगं तुझा काय संबंध आहे? राघवाची होणारी बायको आहे ना इथे, ती बांधेल त्याला धागा। आणि तसंही पुढच्या वर्षी ते दोघं एकमेकांना धागा बांधणारच आहेत। आता वहिनी आई आणि दादा एकमेकांना दरवर्षी धागा बांधतात ना, तसंच। बरं आता चर्चेत वेळ घालवू नका, धागा बांधण्यासाठी तुळशीपाशी चला। तुळशीजवळ का? तो तुळशीजवळच बांधायचा असतो, कधी शिकणार तू हे सगळं? तुझ्या बळा असे प्रश्न विचारून विचारूनच ती शिकेल। बरं राघवा जा, पटकन धागा बांधून घे, नंतर आपल्याला आरती करायची। चला 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 चला, तो धागा दे त्यांच्याकडे। हो आहे। चला नारायणा, काय तयारी कुठपर्यंत आली? रमा, पुढच्या वर्षी अनंतीचा मान तुझा आहे। राघवची होणारी वामांगी या निष्ठेने तू राघवच्या मनगटावर हा धागा बांध।
पुढच्या वर्षी राघवही तुला धागा बांधेल आणि तुमच्या दोघांमधलं प्रेमाचं हे नातं असंच घट्ट आणि या धाग्यासारखं अगदी दृढ राहू दे असं देवाकडे प्रार्थना कर. पण या दोन्ही गोष्टी तसंही होणारच आहेत, मग प्रार्थनेची काय गरज आहे, हो की नाही रमा? राघव, एक वेळ नातं जोडणं हे खूप सोपं असतं, पण तेच नातं टिकवणं फुलवणं हे म्हणजे खरं शिवधनुष्य आहे. म्हणजे बघा ना, आपण जेव्हा एखाद्या रोपट्याला वाढवतो, त्याला प्रेमाने खत पाणी घालतो, त्याच्याशी बोलतो, तेव्हा ते रोपटं कसं अगदी तरारून उठतं. तसंच नात्यामधलंही. हो आई, राघवची सगळ्या संकटापासून रक्षा होऊ दे आणि आमचं नातं कायम असंच असू दे अशी प्रार्थना करेन. थांब, आधी तुम्ही दोघांनीही तुळशीच्या साक्षीने माझ्या समोर शपथ घ्या. शपथ कसली? आई, असंही काही रिच्युअल आहे का? हा, हवं तर तसंच काहीसं समज. राघव, रमाला मी माझी सून म्हणून स्वीकारले. आता ती फक्त माझी सून नाही तर माझी मुलगी. त्यामुळे तुम्ही दोघांनीही माझ्या समोर शपथ घ्या की कितीही संकट आली तरी सुद्धा तुम्ही एकमेकांची साथ सोडणार नाही आणि वादळ वाऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही एकमेकांचा हात असाच घट्ट धरून ठेवाल. होय, मी शपथ घेतो. मीही शपथ घेते की कुठल्याही संकटात मी रमाची साथ कधीच सोडणार नाही. राघव सोबत मी प्रत्येक सुख दुःखात असेल, आणि कितीही अडचणी आल्या तरी आम्ही नेहमी एकत्रच असतो. बांधा धागा. अश्विनी, अगं हे सगळं काय चाललंय घरात? आता मला खूप रागही येतोय आणि टेन्शनही यायला लागलंय. हो अगं, पण आता त्याचा काय उपयोग? मी तुला कित्येक वेळा तरी सावध करण्याचा प्रयत्न केला होता, पण सगळं ठीक होईल असं म्हणून तू माझंच बोलणं कानाड केलंस. असं काही नाहीये वहिनी. मी माझ्याकडून सगळे प्रयत्न केले, अजूनही करतेय, पण त्याचा काही उपयोग झाला का? तुझ्या प्रयत्नात ना असोशीच नाहीये जी त्यांच्या प्रेमात आहे म्हणून त्यांचं प्रेम जिंकलं. हे सगळं तुम्ही बोलताय बहिणी. तुम्हाला चांगलंच माहिती राघववर माझं किती आणि कधीपासून प्रेम आहे ते. अगं हो, पण तरीही तुझं प्रेम हे एकतर्फी आहे ना. राघवच्या मनात तू स्वतःबद्दल प्रेम नाही निर्माण करू शकलीस ना, आणि करचं तर काय, रमाच्या प्रेमातच आहेस. तू कसा निभाव लावणार आहेस? लागायलाच हवा. राघवला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते. मला नाही असं वाटत आहे. तू राघवला कायमचं विसरलेलं बरं आणि नव्याने आयुष्याची सुरुवात केलीस तर सुखी होशील. माझं सुख फक्त राघवशी लग्न करण्यात आहे. काहीही झालं ना तरी राघव आणि रमाच्या डोक्यावर मी अक्षता पडू देणार नाही.
मला ही लावण्या परांजपेची मुलगी राघवच्या आयुष्यात नको, पण नियतीच्या मनात काय माहिती. आई, मला तुमच्या सगळ्यांशी महत्वाचं बोलायचं. शालिनी, पूजा, जरा बाहेर या. हॅलो. काय झालं? काय ग? सांगतो. काय झालं अगं? कोणाकडे काही मोठी पूजा होम वगैरे आहे का, की आपल्याचकडे काही करायचं आहे? नाही, आपल्याकडेच आहे, पण एक शुभ कार्य आहे, आणि ते काय आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर त्या संदर्भात लग्नाची बोलणी करण्यासाठी मला गिरीश परांजपेंना भेटावं लागेल. त्यांच्याशी ती बोलणी करणं मला खूप महत्वाचं वाटतं. अहो, अगदी उत्तम निर्णय घेतलाय तुम्ही. बघा ना, बघा दोघांचे चेहरे किती खुलले आहेत. परांजपे श्रीमंत आहेत, त्यांच्या मुलीचा हात त्यांच्या तोलामोलाच्या असलेल्या मुलाच्या हातातच देतील ना. राघव सोबतचं असलेलं नातं ते स्वीकारतील का? नाही पूजा बाळा, तुझी शंका रास्त आहे, पण गिरीश परांजपेंना आपण आज ओळखतोय का? हे बघ, त्यांच्या मते पैशाला महत्व नाही, तर संस्कार, प्रेम आणि माणुसकी याला जास्ती महत्व आहे. आता आपल्या घरातल्या चालीरीती, संस्कार याचं त्यांना कितीतरी अप्रूप आहे, आणि म्हणून तर त्यांनी त्यांच्या मुलीला रमाला आपल्याकडे राहायला पाठवलं, तिच्यावर संस्कार करण्यासाठी. आणि आपल्या घरातले संस्कार, चालीरीती हे सगळं तिने आत्मसात केलं. कितीतरी सकारात्मक बदल तिच्यात झाला, आणि हाच तर अपेक्षित गिरीश परांजपेंना बदल होता. आणि या सगळ्या प्रवासात राघवची तिला साथ होती. तेव्हा आता रमा आणि राघवच एकमेकांच्या प्रेमात पडले हे ऐकल्यावर ते त्यांच्या लग्नाला नक्कीच संमती देतील. काय पूजा, तेव्हा मनातल्या सगळ्या शंका काढून टाक. चला चल, चला लग्नाच्या तयारीला लागा. अरे ताबडतोब गिरीशरावांना फोन कर. वाट कसली बघतोय? शुभस्य शीघ्रम. आजी, एवढी काय घाई आहे? तो घाई म्हणजे काय, करायलाच पाहिजे. मला तर वाटतंय आत्ता दोघांच्या डोक्यात अक्षता टाकूया, म्हणजे पोळीचेच राहील कायमची. आटमे उडवायचा का लग्नाचा बार? तुझं काही असतं बरं. बघितलं का, कुणाचा तरी चेहरा अगदीच खुललाय. हा नाही म्हणजे असं वरून वरून दाखवायचं वेगळं, पण आतून ना मनातून अशा उकळ्या फुटतायत. पण आपण त्या गावचेच नाही असंच दाखवायचं, हो की नाही आई? आणि रमाची तर लाजून लाजून दातखिळीत बसली. काय काही हे प्रकरण आता खूपच पुढे गेलं. हे जर असं सुरू राहिलं तर त्यांचं लग्न लागूनही जाईल. हा बोल बाळा, कशी आहेस? तिकडे सगळं ठीक आहे ना? काही ठीक नाहीये बाबा. हा, आता काय झालं नवीन? जुनच प्रकरण नवीन नात्यात बदलत आहे बाबा. इथे रमा राघवच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. गजानन काका गिरीश परांजपेंची बोलणी करायला जाणार आहे. काय? नाही नाही, हे असं काही होता कामा नये. जर का परांजपेंनी होकार दिला ना तर हे प्रकरण आपल्या हाताबाहेर निघून जाईल ग. बाबा, त्या दिवशी मी फक्त धमकी दिली होती. आता जर राघवची माझं लग्न झालं नाही ना तर तुम्हाला माझं मेलेलं तोंड बघावं लागेल. आणि काळ्या दगडावरची रेग असेल. ए ए ए अश्विनी, अश्विनी, हे बघ, तू असं काहीही करणार नाहीये. हे बघ, तू आत्ताच्या आत्ता मला येऊन भेट. आपण यावर काहीतरी मार्ग काढू. तू ये बघू लवकर.
रमा, कधी कधी ना मला स्वप्नात असल्यासारखं वाटतं. आबांनी आपल्या लग्नाला परवानगी दिली आहे यावर अजूनही विश्वासच बसत नाही. हो, मलाही असंच वाटतं राघव. अंकल गुरुजींनी आपल्या लग्नाला इतक्या इझिली परमिशन दिली, मला हे बिलीव्हच होत नाही यावर. पण ह्या सगळ्याचं क्रेडिट ना तुला जातं रमा. तू आपल्या घरातल्या प्रथा परंपरा शिकलीस, सगळ्यांना आपलंसं केलंस. खरंच सगळ्यांना किती कौतुक आहे तुझं. आणि तुला? मला विचार करावा लागेल. अच्छा, ठीक आहे, तू विचार करत बस. मी जाते त्यांच्याकडे ज्यांना माझं कौतुक आहे. राघव, आता जाशील का? पण नंतर माझ्याच जवळ यायचंय, तेव्हा कुठे जाशील? राघव, ए ना. बरं, आपल्याला जर का कायमचं जवळ यायचं असेल तर आपल्याला लवकरात लवकर तुझ्या घरच्यांची परवानगी घ्यायला हवी. राघव, मला नाही वाटत आपल्याला मम्माच्या परमिशनची काही गरज आहे. रमा, हे बघ, मला तुझ्या आईबद्दल सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण तरीही मला असं वाटतं की आपण घरातल्या सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेऊनच लग्न करावं. मग आपलं लग्न होणं शक्यच नाही. रमा, तू बस बघू ते बस. हे बघ, असं नको बोलूस तू. जे काही आहे त्यातून काही ना काही मार्ग आपण काढूयात. राघव, मला मगासपासून तुझ्याशी बोलायचं होतं. ममाने अजून एक प्रकार केला. आता काय केलं? राघव, ममाने अश्विनीच्या फोन मध्ये ऍप डाउनलोड केलं. हद्द झाली रमा, हद्द झाली आहे वागण्याची. आणि ह्या सगळ्यात अश्विनी सुद्धा. राघव, नाही रमा, नाही. आता तुझ्या आईनी कळस गाठायच्या आत आपल्यालाच तिला थांबवायला. आपल्यालाच आता काहीतरी ठोस पावलं उचलावी लागणार आहेत. हो, म्हणूनच मी तुला सांगते, तू तिच्याकडून काही एक्सपेक्टेशन ठेवू नको. मी आता फक्त डॅड परत यायची वाट बघते. हो, ते आले की आबा बोलतीलच त्यांच्याशी, पण आपणही बोलू, त्यांचे आशीर्वाद घेऊ. आणि डॅड हे सुद्धा म्हणाले की तुम्ही दोघं नेहमी सुखी राहा. अच्छा, पण तुझे बाबा आणखीन एक आशीर्वाद देऊ शकता ना? म्हणजे बघ, समजा ते म्हणाले की अष्टपुत्र सौभाग्यवती भव, तर गप्प बसा. रमाला सगळं समजलंय. म्हणजे आता माझ्यासाठी नक्की प्रॉब्लेम क्रिएट होणार, कारण ती मला जाब विचारणारच. काय सांगू मी तिला? रमाचा विश्वास बसेल असं काहीतरी तिला सांगावं लागेल ना. काय सांगू? गॉड, मला काही सुचत नाहीये. आज आपण काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकू. पुढे या बा, या बा, या बा. त्या लावण्य मॅडम, ओय लावण्य मॅडम, खाली या, खाली या. तुम्ही ते काय करताय? मी खाली या दे. हळू, किती ओरडताय? हळू. येते ना, ओरडू नका. हा, या लवकर. काय चाललंय? किती मोठ्याने ओरडताय? कशाला आलात माझ्या घरी? कळत नाही भारतीय घरात एक मिनिट. हे काय आहे? हे काय करता तुम्ही? थांबा. काय? वास येतोय ना? वास येतोय ना? येतोय. वकीलचा वास आहे. पाणी नाहीये. आता ही 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 काड्यापेटी घ्या आणि पेटवून द्या आम्हाला, म्हणजे तुम्ही पण सुटाल आणि आम्ही पण सुटू. घ्या. काय मूर्खपणा आहे हा? काय हे? वास येतोय ना? वास येतोय. 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 पाणी नाहीये. आता हे ही काड्यापेटी घ्या आणि पेटवून द्या आम्हाला, म्हणजे तुम्ही पण सुटाल आणि आम्ही पण सुटू. घ्या. काय मूर्खपणा आहे हा? काय हे? वास येतोय ना? वास येतोय. पाणी नाहीये. काय?
हा मूर्खपणा नाहीये. मूर्खपणा तो होता जेव्हा आम्ही तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून तुम्हाला साथ दिली आणि त्याचं प्रायश्चित्त आहे. गॉड, रमामुळे मला या अशा चीप लोकांच्या हातापाय पडायची वेळ आहे. ऐका ना, हे असं जाळून बिळून घेऊन हा आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का? होणार आहेत का? नाही की नाही? ना आम्ही मेल्यावरच हा प्रश्न सुटेल. आणि आम्ही जगायचं तरी कशाला? हा, कशाला जगायचं? माझ्या जावयाचं तुमच्या मुलीशी लग्न होताना बघण्यासाठी जगायचं? सांगा ना. मला आता जगायचंच नाहीये. या रोज रोजच्या ना जिवंतपणे मरण यातना भोगण्यापेक्षा एकदाच काय तो मोक्ष लागलेला बरं. काय मूर्खपणा आहे हा? हा सगळा तमाशा आहे ना, ही नाटकं माझ्या समोर करायची नाही, कळलं ना? हे जे काय करायचंय ना, जा त्या पुरोहितांच्या दारासमोर करा, माझ्या घरासमोर नाही.